आणि जीवन शिंदेचा मी मगाशी उल्लेख केला खरं तर आमचा अगदी आवडता खेळाडू आहे जीवन शिंदे. त्यालाही विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलंही स्वागत. एक जबरदस्त ऑलराऊंडर वाशिवली संघाचा खेळाडू. कालापूर क्रिकेट, रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूचा अग्रगण्य नाव घेतला तर असा खेळाडू. चला सामना सुरू करायचा. चावणे टीम फिल्डिंग लावून घ्या. बंटी घरत वजनदार आयोजक. कैलासवासी विनोद स्मृती चषक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारीच्या दरम्यान त्या स्पर्धेचे दमदार आयोजक वजनदार व्यक्तिमत्व बंटी शेठ घरत यांच्याकडून देखील या ठिकाणी नवापाडा टीमला आणि स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचं मनपूर्वक आभार. डावाला सुरुवात होईल. फिल्डिंग करताना पण पाहता त्या ठिकाणी चावणे टीमला हर्ष एंटरप्राइजेस 0505 न्यूजचा चावणे आणि एका बाजूने सहारा नवापाडा हा संघ. पहिली जोडी आघाडीची मैदानामध्ये नवापाडा संघाची दाखल झाली. नवापाडा संघाची एवन जोडी प्रमोद शेठ मोकल भम्याभाई आणि त्यांच्या बरोबरीने आपण पाहता रोशन शेठ घरात युवा नेते स्पर्धेचा आनंद घेताना त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आमचे धाकटीचे पोपट तेही स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. खरं तर आज या परिसरातील हे आपण पाहता 3 संघ आहेत. पहिला संघ जय हनुमान नवापाडा जिंकला आहे. त्यानंतर धाकटी जुई रूपचंद स्मृती धाकटी जुई संघाने देखील एक सामना जिंकला आहे. आता आणखीन एक संघ त्याच परिसरातला आपण पाहताय सहारा नवापाडा हा संघ आणि त्याच्या बरोबरीने चावणे विभाग, चावणे MIDC आणि त्या चावणे गावचा हा संघ तुम्ही स्पर्धेमध्ये खेळताना पाहताय. स्टॅकिंग एंडला खेळाडू आहेत त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये राहुल घरत आणि नॉन स्टॅकिंग एंडला असतील फलंदाज प्रज्योत घरत. हे 2 खेळाडू. लेट्स प्ले. चला पंचांना विनंती असेल आपण सामना सुरू करा. भावेश ठाकूर चावणे एक्सप्रेस या नावाने त्याला संबोधलं जातं. प्रचंड वेगाने बॉल फेकणारा, बॉल टाकणारा गोलंदाज या पहिल्या षटकामध्ये आलाय. बॉल इन ट्रॅकवरती पहिला ओव्हर फेकण्यासाठी पॉवर प्ले ऑन आहे. पॉवर प्लेमध्ये आपण पाहिला 2 षटरक्षक तटीय सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. लॉंग ऑफच्या दरम्यान त्या ठिकाणी आहेत स्वतः प्रवीण संदेश आहेत. चला संदेश आहेत आणि त्यांच्या बरोबरीने मिड विकेटमध्ये एक फिल्डर उभा आहे प्रवीण पाटील. 2 भाऊ आहेत. दोघेही मैदानाच्या अगदी 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर फिल्डिंग करत असताना सीमारेषा लगत त्यांना आपण पाहताय. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये समीर पाटील कॅप्टन त्यांनाही आपण पाहता. डावाला सुरुवात पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहताय बॉलिंग ट्रॅकमध्ये आला भावेश ठाकूर. लेट्स प्ले. गेम इज ऑन. आमदार चषकचं हे दमदार पर्व आपण पाहता. दुसरं पर्व भारतीय जनता पार्टी केवने पुरस्कृत. पहिला बॉल बाउन्सरचा वापर केला होता. शॉर्ट आर्म पुल करायचा होता फलंदाजाला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क त्या ठिकाणी झालाय पंच सांगत असताना. काय त्यामुळे पाहिलं बॅटला स्पर्श लागून बॉल मागे. यस कॉट बिहाइंड द विकेटची संधी आली होती विकेट किपर समीरला, परंतु पहिल्याच बॉलवरती जीवनदान त्या ठिकाणी मिळालाय. फलंदाज राहुल घरत यांना जीवनदान त्यांना मिळालाय. 1 रन मात्र मिळाली, ती म्हणजे सहारा नवापाडा या टीमला. बिग फाईट. सांघिक धावा ज्या संघाच्या जास्त असतील त्या टीमला बाय. आतापर्यंत डोलगर संघाने 70 केल्यात. हा उच्चांक पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तेज तरार बॉल. मागचा बॉल थोडासा बाउन्सर. त्यानंतर आपण पाहिलं लेंथ बॉल टाकला भावेशने. हे व्हेरिएशन गरजेचं आहे. याच क्रीडांगणावरती मागच्या स्पर्धेमध्ये जीवन शिंदेने काय स्पेल टाकला होता. जबरदस्त गोलंदाजी जीवन शिंदेच्या माध्यमातून फणस डोंगरी टीमच्या अगेन्स्ट आम्ही पाहिली होती. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि अगदी अंतिम सामन्यामध्ये तारा संघासोबत त्यांना पराभूत व्हावं लागलं. मग तो आज या ठिकाणी मग बघा नवापाडा आणि एका बाजूने चावणे भावेशवरती हल्ला बोल. त्या ठिकाणी प्रज्योत घरतचा हा फटका चालला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. सीमारेषा पार. दर्जेदार षटक. विश्वास शिवकर उपसरपंच केवण यांच्याकडून विकी हॅट्रिकला 2000चं पारितोषिक आलंय. त्यांचं मनपूर्वक आभार. इथे आपण पाहताय खरं तर भावेश ठाकूर
हा खेळाडू त्याच्यावरती मात्र आक्रमण करताना पाहिलं आपण त्या ठिकाणी प्रज्योत घरत या फलंदाजाला षटकार लगावला. टोटल धाबा धावफलकावरती आल्या त्या ठिकाणी बिनबाद 7. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पॉवर दाखवत असताना लोवर फुल टॉस ऑन ड्राईव्ह केला बॉलला. त्या ठिकाणी प्रवीणच्या हातामध्ये चेंडू चाललाय. क्विक थ्रो झाला. रन मात्र मिळाली सिंगल. 8 वरती पोहोचतो त्या ठिकाणी सहारा नवापाडा हा संघ. बिग फाईट आजच्या रात्रीमधला अंतिम सामना पहिल्या फेरीमधला. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामन्याला सुरुवात होईल. तिथे मात्र खरं तर ज्या संघाच्या धावा जास्त आहेत पहिल्या सत्रामध्ये त्या टीमला मात्र बाय दिली जाईल. इथे आपण पाहिला ऑन साईडला फटका स्क्वेअर लेगमध्ये चालला बॉल. चांगली फिल्डिंग हरेश पाटील यांच्याकडून पाहायला मिळाली. गुड फिल्डिंग. त्याने बॉलला थांबवलं. 1 रन मात्र पुन्हा एकदा मिळेल. ती म्हणजे सहारा नवापाडा संघाला. पॉवर प्ले ला तुम्हाला खरं तर इनफिल्डला क्लिअर करायचं असतं किंबहुना तुम्हाला गॅपमध्ये फटके खेळायचे असतात. इथे मात्र आपण पाहत आहे सरळ फिल्डरच्या हातामध्ये बॉल खेळून काढला. त्यामुळे सिंगल रन आली सहारा नवापाडा टीमला. पुढचा बॉल ऑन द राईज. हा फटका गॅपमध्ये आहे. प्रवीण चेंडू पर्यंत चालले होते. संदेश माफी असावी. तिथे मात्र त्यांनाही बीट करून बॉल मागे चाललाय. सीमारेषा पार. 4 धावेसाठी आलाय हा खणखणीत चौका. बघा प्रेक्षकांना विनंती आहे सामना सुरू असताना कोणीही मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. गाडी घेऊन देखील जाऊ नका. मेघनाथ कोळी बघा आपण सामना सुरू असताना जाऊ नका कारण आता बॉल त्या दिशेने आला होता. खरं तर अडचणी निर्माण होतील. त्यामुळे आपण प्लीज थोडंसं कोऑपरेट करा. सहकार्य करा. प्रत्येकाला विनंती राहील. केवणाचे असतील ग्रामस्थ किंबहुना बाहेरचे प्रेक्षक सर्वांना विनंती असेल सामना सुरू असताना मैदानात कोणीही जाऊ नका. बघा आपण सुज्ञ प्रेक्षक आहात त्यामुळे विशेष सूचना आपल्याला राहील. चौकार मिळाला. बॅटिंग करत असताना सहारा नवापाडा टीमला पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेमध्ये धावा आल्या. बिनबाद 13. सुरुवात चांगली आहे. कदा नवापाडा संघाची सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आलाय निखिल सावंत हा खेळाडू. निखिलकडे सेकंड ओव्हरची जबाबदारी. या संघाचा अष्टपैलू खेळाडू निखिल यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आला. पनवेल प्रीमियर लीगमध्ये देखील आपण त्याला खेळताना पाहिलं मागच्या हंगामामध्ये. तो मात्र बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस आपण पाहताय. सेकंड ओव्हरमध्ये सेकंड पॉवर प्ले ऑन आहे. 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहताय. फिल्डिंगची व्यूहरचना आपण जर पाहिली मिड विकेट लॉंग ऑन. एक लॉंग ऑफमध्ये फिल्डर उभा केला. शॉर्ट एक्सचा कव्हर. शॉर्ट गली. शॉर्ट पॉईंट. शॉर्ट थर्ड मॅन. शॉर्ट फाईन लेग. हे तर फिल्डिंगची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय महत्त्वाचा सामना पहिल्या फेरीमधला अंतिम सामना चावणे विपक्ष नवापाडा अशी ही लढत तुम्ही क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहताय. याही वेळा आपण पाहिला पहिला बॉल नो बॉल कॉल. यस पंचांचा इशारा नो बॉल. खरं तर बॉल त्या ठिकाणी पडता अगोदरच कॉल आला. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल. तर लक्ष्मण रेषा ओलांडली सीता मातेने. खरं तर त्यामुळे रामायण घडलं. आणि इथं आपण पाहिला त्या ठिकाणी ओव्हर स्टेपिंग पॉपिंग क्रीजच्या पुढे पाय टाकला आणि त्यानंतर मात्र पंचांचा इशारा. इट्स अ नो बॉल. फ्रीट कॉल. पुढचा बॉल फ्रीट. नेक्स्ट बॉल फ्रीट आणि समोर असेल राहुल घरत संघाचे आक्रमक खेळाडू. मुक्तपणे संचार करण्याची संधी त्यांना चालून आली. या संधी सोनं. पुन्हा एकदा नो बॉल. क्या बात आहे. वारंवार इथे आपण पाहताय नो बॉल येतात. सिंगल घ्यायची होती ना त्या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ पॉईंटचा वापर प्रज्योत दाखवला पण तो राहुलने नकार दिला. तो रेडी नव्हता. त्याचं लक्ष नव्हता पण तो नो बॉल वन्स अगेन. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल पाहायला मिळाला. कदर पाहिला रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये व्यत्यय निर्माण झाला आहे. रनअपमध्ये बिघाड. तुम्ही प्रॅक्टिस जेव्हा करता नेटमध्ये किंवा ग्राउंडवरती तेव्हा प्रत्येक वेळी तुमचा स्टान्स तुमचा करता रनअप हा मोजून घ्यायचा असतो. त्यामुळे तुम्ही बॉल रिलीज करता तेव्हा मात्र तुम्हाला त्याचा नेहमी फायदा होत असतो. आणि इथं आपण पाहिला सलग 2 ओव्हर स्टेपिंगचे नो बॉल. त्यामुळे फ्रीट पुन्हा एकदा कंपल्सरी 15 वरती पोहोचला आहे सहारा नवापाडा हा संघ. सेकंड पॉवर प्ले ऑन आहे. निखिलने पहिले 2 त्या ठिकाणी ओव्हर स्टेपिंगचे फेकले पण तो बॉल चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केले पण तो ओव्हर स्टेपिंगमुळे पंचांनी त्या बॉलला नो घोषित केलं. त्यामुळे फ्रीटची संधी पुन्हा एकदा असेल ती म्हणजे राहुल घरतकडे. थोडासा डॉमिनेट केला आहे त्याला या षटकामध्ये निखिल सावंतने. स्विच चिट करायचा कारण आपण पाहिला त्या ठिकाणी निखिल थोडासा कटर बॉलचा वापर करतो. बॉल टप्पापर्यंत बाहेर काढतोय प्रचंड गतीने. आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल. धावसंख्या स्कोर कार्डवरती स्थिर आलेली आपण पाहता. त्या ठिकाणी बिनबाद 15 धावा. विश्वास दाखवला राहुल घरतवरती. विश्वास दाखवला प्रज्योतवरती.
प्रज्योतने आतापर्यंत चांगला काम केला, परंतु इथे राहुल थोडासा डॉमिनेट झाला, त्याच्यावरती प्रेशर वाढले. चला आयोजक, सामना सुरू असताना प्लीज आपण गाडी आतमध्ये आणू नका, लक्ष असू द्या प्लीज. डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. 70चं हायस्ट डॉल्फिन डोलगरचं राहिलं आतापर्यंत या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये. पहिल्या रात्रीमध्ये सांघिक हे हायस्ट पाहायला मिळालं. पहिला सामना जिंकला होता त्या ठिकाणी जय हनुमान नवापाडा या टीमने. त्यानंतर डॉल्फिन डोलगर संघाने दुसरा सामना जिंकला. स्टेप आउट झाले. एक्स्ट्रा कव्हरला हा फटका, एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट, क्या बात है. अपिश कव्हर ड्राईव्ह मॅक्झिमम येतो या ठिकाणी षटकार बॅटिंग करणाऱ्या नवापाडा टीमला. गरजून या कैलासी हिंदोत्सव साजरा, शिवराया तुझा आमचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. खूप चांगलं संगीत तुम्ही डीजे श्रीकांत तेही रसायनीच्या त्यांच्या माध्यमातून ऐकताय. 3 बॉल खरं तर आपण पाहिलं त्या ठिकाणी आतापर्यंत डॉट टाकले. एक षटकार जरूर आला त्या ठिकाणी स्टेप आउट होऊन फुटवर्कचा वापर करत षटकार लगावला राहुलने. त्यामुळे फुटवर्क फार महत्त्वाचं आहे, पायांच्या हालचाली फार महत्त्वाच्या त्या तुम्हाला करायच्या. इथे देखील स्टेप आउट झाले. लाऊड अपील, लेग बिफोर द विकेट. पंचांचा बोट अवकाशाकडे, पहिला धक्का बसेल. बॅटिंग करताना सहारा नवापाडा संघाला खेळाडू बाद झालाय राहुल गरद. बॅक टू द पॅव्हेलियन. रॉयल म्हणजे राजा, आणि राजासारखा माणूस म्हणजे आमचे संदीप शेठ पाटील, SP एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर. त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला आपण संघ मैदानामध्ये खेळताना पाहत आहे. खरं तर भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व, आपटा पंचायत समिती अध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे पदभार राहिला आणि चांगलं योगदान नेहमी त्यांचं राहिलं सातत्याने. आपण जर का चावणे MIDC मध्ये गेलं तर अगदी चावणे गावाच्या बाजूला वेशीवरती राईट साईडला त्यांचं ऑफिस आहे, भारतीय जनता पार्टी कार्यालय. आणि नेहमी प्रशांतदा ठाकूर, आमदार महेशजी बालदी साहेबांना आपले आदर्श मानणारे संदीप शेठ पाटील यांना आपण पाहता व्यासपीठावर आनंद घेताना. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय. सॉफ्टडील मात्रे, यॉर्कर से पलटवार, फुलर लेनचा बॉल, फुटवर्क नाही आहे. 2 ओव्हर सबिंगचे नो बॉल आणि त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक. षटक संपलं. दुसरं निखिल सावंतचं देखील षटक संपलं. धावा लागल्या धावफलकावरती. त्या ठिकाणी एक गडी बाद, 21 धावा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा प्रगतशील नारा ज्याने संपूर्ण समाजाला दिला ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खरं तर त्यांचा देखील संघर्ष आपण रायगड जिल्ह्यासाठी पाहिला. आणि त्याचबरोबरीने आपण पाहत आहे अखंड हिंदुस्थानाचे कैवारी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड. आणि आपण सध्या रायगड नगरीमध्ये पनवेल तालुक्यामध्ये केवणे गावामध्ये या स्पर्धेचा या ठिकाणी खरं तर आनंद घेत आहोत. तिसऱ्या ओव्हरमध्ये आला विलास ठाकूर, हा गोलंदाज फ्रेश बॉलर, तिसरा फ्रेश बॉलर वापरण्यात आला. आणि समोर प्रज्योतला आपण पाहता ज्याने आक्रमक बॅटिंग केली आहे. त्याच्याबरोबरीने नवीन खेळाडू स्वप्नील मात्रे नॉस्टाकिंग एंडला 21 लकी नंबर 21 या अंकावरती पोहोचलाय सहारा नवापाडा संघ. परंतु समोर आता पुन्हा एकदा आलाय विलासा खेळाडू ओव्हर द विकेट. स्टेप आउट झाले. लिडिंग एज लागली आहे मागे, फ्लाय, क्या बात आहे. समीर पाटील ड्राईव्ह त्याने मारला होता.
झेल त्यांना पकडता आला नाही जरूर, परंतु प्रयत्न त्यांचे भरपूर चांगले होते आणि जर का हा झेल पकडला असता तर कदाचित कॅच ऑफ द नाईट ठरली अशी ही झेल. चांगला एफर्ट त्या ठिकाणी समीरने लावलाय. चांगलं जजमेंट त्यांचं होतं. ड्राईव्ह लगावत झेल टिपण्याचा प्रयत्न त्याने केला. जीवनदान मिळालं मैदानामध्ये प्रज्योतला. 1 रन मिळाली सहारा नवापाडा संघाला. यावेळेस गतीवरती स्वार झाले. प्रचंड वेगाने बॉल डिलिव्हर्ड केलाय. बॉल मात्र पंचाने सांगितला निर्धाव चाललाय. बिगिट करायचा होता फलंदाज त्या ठिकाणी स्वप्नीलला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये आणि खेळ एक डॉट बॉल पाहायला मिळाला. कमबॅक विलासच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी होताना पाहताय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला घर बसल्याही स्पर्धेचा आनंद घेता येईल. टो क्रशर यॉर्कर, क्या बात आहे. लाऊड अपील झाली. यॉर्करचा प्रयत्न झालाय. आता अपील लेग बिफोर द विकेटसाठी झाली की झेलसाठी झाली आहे. कधी कधी एखाद्या वेळेला बॅट ग्राउंडिंग होतं विकेटला, तेव्हा देखील एखादा आवाज ऐकायला मिळतो आणि पंचांनी अगदी योग्य निर्णय त्या ठिकाणी दिलाय. डॉट बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र धावफलकावरती स्थिरावलेली आपण पाहता. त्या ठिकाणी 22 गडी बाजाला 1 थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. विलास हे षटक ओव्हर द विकेट. इथे ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्टला रोल केल्याने इथे मात्र ऑन साइडला हा फटका सदावला आहे. लॉंग ऑन आणि कॉर्नरच्या अगदी मधून बॉल चाललाय. सीमारेषा पार दर्जेदार षटका. क्या बात आहे. बघा काय फटका मारला त्या ठिकाणी फलंदाज स्वप्नील म्हात्रेने. अगदी पायामध्ये टाकलेला बॉल त्याच्यावरती हा फटका त्याने सजवलाय. मनगटी ताकदीचा योग्य वापर, बॉटम हँडचा योग्य वापर करत बॉलला त्याने उडवलं. लॉंगॉनच्या वरून षटकार आला. धावसंख्येत वाढ झाली. टोटल धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी 1 गडी बाद 28. 28 लॉस ऑफ 1 विकेट. रात्रीची स्पर्धा त्यामुळे अनेक अडचणींना कधी आपण पहिल्या फलंदाजांना देखील सामोरं जावं लागतं. बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला की त्यानंतर कलर चेंज होतो बॉलचा. आणि इथे आपण पाहताय सध्या आपण फ्लड लाईटमध्ये आहोत. विद्युत मनोरे उभे आहेत आणि त्याच्या अगदी मधोमध हे क्रीडांगण. आउटफील्ड भरपूर चांगली आहे मैदानाची आहे आणि तेवढंच उत्तम दर्जाचं आयोजन आज तुम्ही या ठिकाणी केळवणे नगरीमध्ये पाहताय. इथे फुल टॉस मागे चाललाय बॉल आणि तिथे मात्र आउटफील्ड फास्ट पाठलाग केला बॉलचा, परंतु ही रेस जिंकली चेंडूने. बॉल गेला त्या ठिकाणी थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. सीमारेषा पार चौकार. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात आणि इथे प्रयत्न केलं होतं बिगिट करायचा आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं एश लागून बॉल मागे गेला. नशिबाची साथ मिळाली बॅटिंग करणाऱ्या खरतर नवापाडा टीमला. धावसंख्येत झाली वाढ. आता या षटकातला शेवटचा बॉल. टोटल धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी 32 धावा 32 रन ऑन स्कोर कार्ड. इथेही आपण पाहिला बिगिट करायचा बॉल डीपमध्ये चालला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. झेलचा प्रयत्न होता. झेल कॅरी करता आला नाहीये. विजयकडून मात्र ही चूक झाली. त्यानंतर मात्र आपण पाहिला 3रा रनचा प्रयत्न झाला. तिहेरी अंक पूर्ण केले. कदाचित स्पर्धेतला पहिला तिहेरी अंक राहील. 3 धावा आणि बघा 1 रन शॉट. यस, मगाशी उल्लेख केला स्पर्धेतील 3री रन पूर्ण होईल पण ती देखील झालेली नाही. 1 रन शॉट हा पंचांचा इशारा. इथे फक्त 2 धावा मिळतील या शेवटच्या बॉलवरती. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी 1 गडी बाद 34 धावा. वन रन शॉट फक्त 2 धावा या चेंडूवरती असतील.
आणि इथे आपण पाहत आहे टोटल 34वा धावफलकावादी. चला पाणी घेऊन आले खेळाडू. 12 खेळाडू. पुन्हा त्या निखिल सावंतकडे सेकंड स्पेलची जबाबदारी आली या मॅचच्या दरम्यान. निर्णायक खरंतर षटक राहील कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये टोटल 34 आल्या. आता इथून पुढून खरंतर 12 चेंडू फेकायचे आणि त्या 12 बॉलमध्ये कमी धावा खर्च करायच्या मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करणाऱ्या नवापाडा संघासमोर चावणे टीमला निखिल सावंतकडे या षटकाची जबाबदारी आली. महत्त्वाचं षटक टाकेल निखिल. विकेट किपर समीरला पण पहिला चांगला त्याने ड्राईव्ह लगावला होता मागच्या खरंतर झेलसाठी. चांगला एफर्ट त्याने आपल्या संघासाठी लावला. त्याला विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये. सर आपण थोडं घाई करा प्लीज. थोडा वेळ जास्त होतो, अधिकचा वेळ होतो. आजची पहिली रात्र आहे आणि आज खरं तर आपण पाहिलं थोडा उशीर झाला आहे. उद्घाटन होता त्यामुळे लेट झाला. पण उद्या बरोबर पहिला चेंडू 6:45 पर्यंत पडेल. इथेही यॉर्कर एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळायचा आहे. फिल्डर त्या ठिकाणी होते, चूक झाली. विलास ठाकूर त्या ठिकाणी जजमेंट चुकलं आणि त्यानंतर आपण पाहिल्या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये मिळतील. बॅटिंग करताना त्या ठिकाणी नवापाडा टीमला धावसंख्येत झाली वाढ. टोटल धावा धावफलकावरती आहेत 36 रन, 36 धावा धावफलकावरती. जबरदस्त हे कमबॅक मैदानामध्ये आपण पाहत आहे. खरं तर नवापाडा संघाकडून सुरुवातीला 13 आल्या, त्यानंतर पुन्हा एकदा आक्रमणाची संधी. इथे ऑन ड्राईव्ह करायचा ब्लाइंड स्ट्रोक, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. हँड अँड आय कोऑर्डिनेशन त्या ठिकाणी नव्हतं. चेंडू आणि खरं तर हाताची मुवमेंट आणि डोळ्यांचं परफेक्शन त्या ठिकाणी नव्हतं आणि तिथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. डॉट बॉल पाहायला मिळाला. फलंदाज आहेत स्ट्रायकिंग गेटवरती प्रज्योत गरज, आघाडीचा खेळाडू, सलामीवीर. 14 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत आपल्या टीमला दिलं असा खेळाडू. 7 चेंडूमध्ये शफल क्रॉस ऑन साईडला हा फटका होता. त्या ठिकाणी निखिलच्या अगेन्स्ट काउंटर अटॅक करता संदेश डीपमध्ये थ्रो अतिशय वेगवान झालाय. रनआउटची संधी. पुन्हा एकदा 1 रन शॉट आहे. म्हणजे रन एकही नसणार आहे सर. एकही रन नाहीये. विकेट मिळाला परंतु रन मात्र नाही आहे. चेंडूवरती अति घाई संकटात नाही. डीजे अमर घरत हा खेळाडू 4थ्या क्रमांकावरती चला. रनआउटची विकेट आणि तिथे मात्र 1 रन शॉट. 2 वेळा रन शॉट झाल्या. म्हणजे त्या महत्त्वाच्या धावा राहतील. सेकंड इनिंगमध्ये धावा डिपेंड करताना मात्र त्या नवापाडा संघासाठी स्टेप आउट झाले. अलॉंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. गोळीच्या वेगाने बॉल मात्र निघून चालला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. सीमा पार. रन्समधील 4 चौकार. वरती आपण लागताना पाहत आहे. चौकाराच्या मध्येने 40 वरती पोहोचला आहे. त्या ठिकाणी सहारा नवापाडा संघ. अजूनही पुढच्या षटकाचाही खेळ बाकी आहे. या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा आपण पाहिला कदर लेग ब्रेक ज्या पद्धतीने टाकला तो बॉल तसे चेंडू टाकतो. त्या ठिकाणी निखिल त्याच्याकडे असणारं व्हेरिएशन इथे पाहायला मिळालं. डॉट बॉल या ठिकाणी पाहत आहे. पराग थळी आमचे स्कोरर त्या ठिकाणी आहेत. चांगलं स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून होताना आपण पाहत आहे. पहिली रात्र या स्पर्धेची. पहिल्या रात्रीमधला पहिल्या फेरीमधला हा अंतिम सामना आपण मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतो पाहतोय. मॅच ऑन आहे. कदा पहिली इनिंग. पुन्हा एकदा स्टेप आउट. आणखीन एक डॉट बॉल. कमबॅक कसा असावं तर निखिल सावंत याच्यासारखं असावं. हाही डॉट बॉल टाकलाय. 4 ओव्हर कंप्लीट झाले आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10.00च्या सरासरीने तब्बल 40 धावा आपण धावफलकावरती त्या ठिकाणी येताना पाहत आहे.
भगवा आणि काळजात शिवबा. शिवभक्तांसाठी खरं तर हे संगीत डेडिकेट केलं आमचे DJ श्रीकांत यांच्या माध्यमातून. नवीन लास्ट ओव्हरमध्ये स्कोअर 40. मगाशी आम्ही अनाऊन्समेंट केलं 40 धावा. योगेश यावेळेस बॉलिंग ट्रॅकमध्ये आला आहे. योगेश ठाकूरला आपण बादा स्लॉग ओव्हरचं षटक आहे, निर्णायक षटक, हाणामारीचं षटक, अंतिम षटक आणि आपण पाहिला डेथ ओव्हर या ठिकाणी फेकण्यासाठी बॉल तयार योगेश ठाकूर. समोर फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असतील अमर घरत, यावेळेस स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल लेंथ बॉल टाकला, मागे आले, त्यानंतर ऑन ड्राईव्ह केला, बॉलला सिंगल आली. पुढच्या रनचा प्रयत्न झाला आहे, फेकी खराब नाही, चांगली आहे, परंतु एकाच पटरीमध्ये 2 ट्रेन. दुसऱ्या एंडला खेळाडू बाद होतो. त्या ठिकाणी आपण पाहत आहे स्वप्नील म्हात्रे बाद झालाय आणि किन एक धक्का बसला रनआउटच्या. यॉर्कर खोदून काढला बॉलला, त्या ठिकाणी ऑन ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑन क्षेत्राकडे हा फटका सिंगल आली. त्या ठिकाणी मात्र नकार दिला फलंदाज नवीन आलेला खेळाडू आपण पाहत आहे. चेतन पाटीलने दुसऱ्या रनसाठी कॉल न दिला होता समोरच्या फलंदाजाने अमरने, पण त्याला नकार दिलाय आणि इथे मात्र 1 रन मिळाली. रन स्कोर कार्डवरती आहेत त्या ठिकाणी 42 धावा, 42 धावा धाव फलकावरती आहेत. आणि या षटकातील आता 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 70 हायस्ट आहे डॉल्फिन डोलगर संघाचा आतापर्यंत. आणि जर का इथे 70+ धावा झाल्या नाही आहेत तर बाय मिळेल डोलगर संघाला. आणि आता जवळजवळ बायकडे चालला आहे एखादा डोलगर संघ असंच मानू लागेल, कारण इथे धावा कमी आल्या त्या पहिल्या 17मध्ये. पुढचा बॉल त्या ठिकाणी असेल, इथे लोअर फुल टॉस, बॉटम हँडचा वापर केला, गॅपमध्ये फटका आहे, 2 क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या मधून बॉल चाललाय, 1 बाउन्स इनटू द फॅन्स, चौकार, 4 धावा. एक ही नारा, एक ही नाम, जय श्रीराम, जय श्रीराम. इथे आपण पाहिला धीम्या गतीने बॉल टाकला आणि त्या ठिकाणी बॉल मागे चालला, एक चौकार आला, चौकाराने धावा रुदिंगचा होता. आपण पाहिल्या 46 रन. चला नेक्स्ट मॅच असेल आता बाय जवळजवळ डॉल्फिन डोरगरला मिळत आहे, त्यामुळे पुढची मॅच असेल ती म्हणजे जय हनुमान नवापाडा विपक्ष धाकटी जुई. चला दोन्ही कॅप्टन, खतर या मॅचमध्ये मजा येईल पुढच्या सामन्यामध्ये. चला इथे स्ट्राईक रोटेशन नसणार आहे, लक्ष असू द्या, स्ट्राईक रोटेशन नसणार आहे. चला पुढचा सामना असेल जय हनुमान नवापाडा विपक्ष रूपचंद स्मृती धाकटे जुई. बिग फाईट तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. या षटकातला पहिल्या 17तला बॉल असेल आता शेवटचा रन आहे धावफलकावरती 46. टार्गेट सेट करणारा चेंडू त्या ठिकाणी फेकणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश ठाकूर. बघा प्रेक्षकांची किती मजा आहे, प्रेक्षक जे सामन्याचा आनंद घेतात. तुम्ही बाजूला जर मैदानाच्या फिरले तर तुम्हाला फील होईल. खरं तर कालुंगड बीचवरती डिनर, कॅन्डल लाईट डिनर करताना जशी प्रेक्षकांची गर्दी असते, खरं तर पर्यटकांची तशी गर्दी तुम्हाला त्या ठिकाणी मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळेल. एंटरटेनमेंट आणि क्रिकेटचा आनंद घेताना हे प्रेक्षक स्टेप आउट झाले, लास्ट बॉल वरती ब्लास्ट केलाय, कॉन्फिडन्स वाढवणारा हा फटका आलाय मैदानाच्या आतमध्ये. अमर घरच्या माध्यमातून षटकार आणि या षटकाराच्या मदतीने आपण पाहिला 50+ रन, 52 धावा धाव फलकावरती आल्या. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 53चं टार्गेट उभं केलंय मैदानाच्या मध्ये नवापाडा टीमने. हर्ष एंटरप्राइजेस 0505 चावणे संघासमोर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस असेल, दोन्ही कॅप्टन धाकटी जुई रूपचंद स्मृती धाकटी जुई आणि एका बाजूने जय हनुमान नवापाडा. एकाच विभागातील एकाच परिसरातील हे दोन्ही संघ. सतीश घरत साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. सन्माननीय सतीशजी घरत साहेब आपण या, आपल्या शुभ हस्ते टॉस. सामना किती षटकांचा राहील? इथून पुढचे सर्व सामने 3 षटकांचे असतील, त्यामुळे पुढचा सामना 3 षटकांचा राहील. कॅप्टन जय हनुमान नवापाडा
आणि रूपचंद स्मृती धाकटी जुई. चला आपण कॅप्टन, चला धाकटी जुईचा कॅप्टन लवकर टॉससाठी या. रूपचंद स्मृती धाकटी जुई, रोहित घरत. चला आता खरी मजा येईल पुढच्या मॅचमध्ये. खरं तर चांगला सामना पाहायला मिळेल. तर टॉस रोहित, सामना 3 ओव्हरचा राहील. तुम्ही इथे नवापाडाचे कॅप्टन. चला पहिला ये मागतील कारण पहिले ते आले. रोहित तुम्हाला कॉल मिळणार नाही. चला आपण इथे नवापाडाचे कॅप्टन कॉल करतील. जो पहिला कॅप्टन त्याला मान. चला सामना 3 ओव्हरचा राहील. सतीश साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत. टॉस इम्पॉर्टंट आहे. आता बिग फाईट, छापा कॉल आणि इथे काटा आलाय. चला रोहित, निर्णय फक्त आम्हाला सांगा काय असेल. 2 मिनिटं पेंडिंग निर्णय. अभिनंदन, टॉस जिंकलाय धाकटी जुई संघाने. आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये, करूया बदल. ऐकूया या ठिकाणी आमचे प्रवीण ठाकूर सर वशिण यांना. धन्यवाद. हॅलो, त्रेपन्न धावांचं लक्ष आहे आणि या 53 धावा काढण्याकरता उत्तरार्धामध्ये हर्ष इंटरप्राइजेस 0505 चावणे संघ मैदानामध्ये दाखल होईल. मी विनंती करेन सहारा नवापडा संघाला सामना लागली स्पीडअप करा. क्षेत्रक्षण सजवून घ्या. 30 चेंडू 53 धावांची गरज आहे. याच्या पुढचे दुसऱ्या फेरीतले सामने जे असतील ते 3 षटकांचे असतील. याची कृपया नोंद घ्यायची आहे. त्रेपन्न धावांची गरज आहे. 30 चेंडू 53 धावा. हर्ष इंटरप्राइजेस 0505 चावणी संघ मात्र मैदानाकडे रवाना देखील झालाय. सलामीची जोडगोळी मैदानामध्ये दाखल झाली आहे. सहारा नावापाडा संघाला विनंती केली जाईल की आपण लागलीच आपलं क्षेत्रक्षण सजवून घ्या. सलामीची जोडगोळी मैदानामध्ये दाखल झाली संदेश पाटील आणि विनायकच्या स्वरूपात. विनायक कातकरी आणि संदेश पाटील ही सलामीची जोडगोळी चावणे संघाची मैदानाकडे रवाना देखील झाली. विजयी लक्ष असणार आहे 53 धावा. पूर्वार्धामध्ये 52 धावा काढल्या आणि 53 धावांचं लक्ष ठेवलंय. या बोचऱ्या थंडीमध्ये जर विचार केला, उरण पनवेल आमदार चषक 2024 हे भव्य आयोजन भारतीय जनता पार्टी केलवणे आयोजित उरण पनवेल आमदार चषक 2024 हे भव्य आयोजन. आणि या आयोजनामध्ये पर्व दुसरा आहे. खरं तर या आयोजनाचा आम्हा सर्वांना गर्व आहे कारण एक दमदार आयोजन बघायला मिळत आहे. प्रेक्षकांची तोबा गर्दी. घर बसल्या 24 लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण देखील बघायला मिळत आहे. व्ह्यूअर्सची संख्या देखील वाढत चालली आहे आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय त्याचं संपूर्ण क्रेडिट माझ्या डीजे मास्टरला अर्थात डीजे श्रीकांत म्हणजेच रसायनी विभागातील नव्हे तर आता या उरण पनवेल नव्हे, पेण तालुक्यात नव्हे, अलिबाग तालुक्यात नव्हे, संपूर्ण रायगडमध्ये सँडी मॅडी नंतर डीजे नितीन नंतर या डीजे मास्टरचा आवाज दुमदुमताना दिसतोय. आज केलवणी नगरीमध्ये देखील हा आवाज दुमदुमताना दिसतोय. संदेश पाटील स्ट्राइक एंडकडे आहे तर नॉन स्ट्राइक एंडला आहे विनायक कातकरी. मॅच ऑन. पहिला स्ट्रायकर गोलंदाज आहे
अमर घरत फटका जबरदस्त आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणार चेंडू सीमा रेषे बाहेर घालवलाय 4 धावांकरिता. भवानी तलवार आजही इंग्लंडच्या संग्रहालयामध्ये अजूनही, परंतु ती परत आणण्याकरता प्रयत्न केले गेले पाहिजेत हेही या निमित्ताने सांगून जाईन, परंतु ते प्रयत्न होताना दिसतील का? पुढचा चेंडू या षटकातील. वाह काय फटका आहे. अगदी रिप्ले ऍक्शन दाखवली. बॅक टू बॅक दुसरा चौकार नोंदवला गेलाय. अमर घरत महागडा सिद्ध होतोय. 8 धावा करतोय 2 चेंडू मध्ये. भारतीय जनता पार्टीचे संदीप पाटील साहेबांच्या वतीनं लगातारच्या 3ऱ्या चौकाराकरिता 500 रुपयाचं पारितोषिक या फलंदाजाला अर्थात संदेश पाटीलला प्रदान करण्यात येईल. एटीएम खुले झालेत. 2 चेंडूमध्ये करकचून 8 धावांची वसुली केली गेली. अमर घरतला मात्र थोडंसं महागडा सिद्ध केलंय. 53 धावांचा डोंगर आहे आणि डोंगर फोडायचा आहे. वाह जबरदस्त चेंडू. अगदी मिडल स्टंपवर चेंडू उडवलाय. कमबॅक जबरदस्त आहे. 6 रनावापडा संघ देखील हार मानायला तयार नाही आहे. अमर कमबॅक करतोय. 3ऱ्या चेंडूवर निर्धाव चेंडू फेकला गेलाय आणि संदेश पाटीलला थांबवून ठेवलाय. पुढचा चेंडू या षटकातील अमरचा. वाह फटका आणखी एक दणकेबाज दिला गेलाय. चेंडू सीमा रेषेबाहेर लॉंग ऑनच्या दिशेने झटवलाय. चेंडू चौकार. दोस्ती यारी कौतुक करेन. हॅट्रिक नसतानाही या चौकाराकरिता देखील 3 चौकारांकरता 500 रुपये प्रदान करण्यात आलेले आहेत. वाह व्हाट अ विकेट. लांब लचक ठोकला गेला. पण पुन्हा एकदा पंचांचा इशारा येईल तद्वत पंचांचा इशारा अजूनपर्यंत आमच्यापर्यंत येत नाही. फ्लॅट षटकार की चौकार रिव्ह्यू मागितलाय. ओके आयोजक या. बॅट गोपणी सारखी फिरली आणि चेंडू रूपी दगड पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर पाठवलाय. परंतु तो षटकार सीमारेषे पलीकडे आहे की अलीकडे हे बघण्याकरिता 24 लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला बघावं लागतंय. त्रेपन्न धावांचं विजयी लक्ष्य. परंतु पहिल्या षटकामध्ये काय दमदार सुरुवात बघायला मिळते संदेश पाटीलच्या माध्यमातून. फ्लॅट षटकार नोंदवला गेलाय आणि वादली खटकेबाजी बघायला मिळते. अमर घरातला सोडलेला नाही आहे. हर्ष एंटरप्राइजेस 0505 चावणे संघाचा हा विस्फोटक फलंदाज आग लावतोय. दम आणतोय अर्थात अमर घरातला सोडत नाहीये. 3 चौकार 1 षटकारानिशी खेळतोय. कुठल्या स्पॉटवर चेंडू टाकावा हा यक्ष प्रश्न आता अमर घरातला निर्माण झालाय. इनर एज लागली. चेंडू पकडला जाईल का? परंतु चेंडू नो मॅच लाईन मध्ये पकडलाय आणि एकच धाव असेल. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल केवळ 1 आणि 1च धाव असेल. जीवदान खरं तर मिळतंय हे संदेश पाटीलला. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. माझे स्कोर मित्र सांगतायत धावा पडल्यावर बघायला मिळतील तब्बल 19 धावा. खूप महागडं षटक. मी अमर घरतचं पॉवर प्लेचं पहिलं षटक
पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च झाल्यात. अमर घरातला महागडं सिद्ध केलंय. 3 चौकार 1 षटकार. काय अफलातून दर्जाची फलंदाजी बघायला मिळत आहे. संदेशनं जणू संदेश दिलाय सहारा नवापडा संघाला. फार काळ शांत बसायला मी काही संत नाही आहे. या उक्तीप्रमाणे हे वादळ मैदानावर घोंगावताना दिसत आहे. नवीन गोलंदाज सहारा नवापडा संघाच्या वतीनं स्वप्नील म्हात्रे. स्ट्राईक एंडकडे असेल विनायक कातकरी. माफ करा, संदेश पाटील स्ट्राईक एंडकडे असेल. नॉन स्ट्राईक एंडला विनायक कातकरी आहे. पुढचा चेंडू. वाह, काय जबरदस्त फटका आहे. अगदी सुईतून दोरा बाहेर काढावा ना तसा चेंडू सीमारेषे पलीकडे पाठवलाय. चेंडू घासत चाटत पुसत सीमारेषे पलीकडे चौकार. ही फलंदाजी अतिशय प्रभावित करून गेली, खास करून संदेश पाटीलची. या गोलंदाजाला देखील पहिल्या चेंडूवर 4 धावांना स्वप्नील म्हात्रेला देखील सोडलेलं नाही आहे. चौथ्या स्टंपवर अटॅक ठेवलाय. आता मात्र उचली दिली चेंडूला आणि हा चेंडू जाईल तो निर्धाव. त्याच दिशेने चेंडू बाहेर काढायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. डावपेच यशस्वी होताना दिसत नाहीये संदेश पाटीलचे, म्हणून चेंडू जातो तो निर्धाव. धावा धापटल्यावर बघायला मिळत आहेत 23 धावा. ओहो, ब्लॉक हॉलचा चेंडू अगदी करकचून ब्रेक, पायांच्या बोटांना चेचणारी ही गोलंदाजी बघायला मिळाली. काय जबरदस्त कमबॅक आहे स्वप्नील म्हात्रेचे. कमालीची गोलंदाजी. संदेश पाटील या वादळाला आता मात्र थोडस जेरबंद करून ठेवलंय. यॉर्कर डिलिव्हरी पेश केली गेली आणि उत्तर देखील नव्हतं या संदेश पाटील नामक फलंदाजाकडे. अफलातून गोलंदाजी, कमबॅक जबरदस्त आहे. वा, पुन्हा एकदा ब्लॉक चेंडू खडून काढलाय. तत्वात एकच धाव. खराब दर्जाचा थ्रो जरी आला असला तरी चांगलं बॅकअप केलं गेलं यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. केवळ एकच धाव. धावा धापटल्यावर बघायला मिळतील तब्बल 24 धावा आणि या 24च्या 24 धावा एकट्या संदेश पाटीलच्या खात्यावर आहे. या षटकातील अजूनही 2 चेंडू यायचे आहेत. एक चौकार जरी पहिल्या चेंडूवर आला असला तरी स्वप्नील म्हात्रेने जबरदस्त कमबॅक केलाय. मी नेहमी सांगत असतो क्रिकेट म्हटलं तर एकीकडे जल्लोष, दुसरीकडे आक्रोश आणि गोलंदाज आणि फलंदाजांमधलं द्वंद्व म्हणजेच क्रिकेट. तर हे कमबॅक बघायला मिळत आहे. वाह, सुपर. मी म्हटलं होतं की खेळपट्टी नक्कीच अगदी आता या गोलंदाजाच्या प्रेमात पडली आहे. कुठल्या चेंडू कुठला वरती ठेवायचा आणि कुठला खालच्या पट्टीतला ठेवायचा हे स्वप्नील म्हात्रे आता मात्र या खेळपट्टीचं स्वरूप जाणू लागलाय. स्लॉरवाचा वापर केला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु लँडिंग अगदी जवळपास झालंय, म्हणून केवळ एकच धाव. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धापटल्यावर बघायला मिळतील तब्बल 25 धावा. पहिल्या षटकामध्ये 19 धावा. या षटकांमध्ये चौकार खाऊन देखील स्वप्नील म्हात्रे खर्च करतोय अवघ्या 6 धावा, म्हणजे 25 धावा धापटल्यावर बघायला मिळत आहेत. 18 चेंडू आणि अजूनही 28 धावांची गरज आहे. उष्ण वाफारे बघायला मिळतील, कारण सामना अप्रतिम दर्जाचा आहे, यातील मात्र शंका नाही आहे. जर डगआउट मध्ये बघितलं गेलं तर कॅमेरा झूम अप केला ना तर संदेश पाटील जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत आशा जिवंत आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे. रन मशीन आहे सध्या तरी चावणे संघाची, परंतु दुसऱ्या बाजूला कमबॅक करावं लागेल सहारा नवापडा संघाला.
जे हनुमान नवापाडा संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय तर दुसऱ्या बाजूला डॉल्फिन डोलघर संघ मात्र 71 धावांचं डोंगर रचून मला वाटतं त्यांना बाय मिळते. या स्पर्धेमधल्या पहिल्या रजनीमधील पहिली बाल त्यांच्या वाटेला असणार आहे. 18 चेंडू 28 धावा समीकरण कोण सोडवेल. 53 धावांचं लक्ष होतं मात्र या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सलामीवीर जो संदेश पाटील आहे ना तो एका बाजूने निकरानं झुंज देताना दिसतोय. आता मात्र स्ट्राईक एंडकडे विनायक कातकरी. लेग स्टंपच्या बाहेर दिशाहीन गोलंदाजी आणि दशा बघायला मिळेल गोलंदाजाची. वाईट चेंडू. खरं तर तुमच्याकडे अतिरिक्त धावा नाही आहेत, फार मोठ्या धावसंख्या नाहीये तुमच्याकडे. मग अशा परिस्थितीमध्ये असे अवांतर चेंडू तुम्हाला नक्कीच पराभवाच्या छायेत लोटतील. म्हणून तर की काय एक सिनियर मोस्ट खेळाडू या गोलंदाजाला थोडंसं मार्गदर्शन करताना दिसतंय. अर्थात केतन पाटीलला मार्गदर्शन केलं जात आहे आणि पुन्हा एकदा डावाला सुरुवात होईल. पुढचा चेंडू फटका फसलाय. बघूया काय घडलाय, परंतु काय घडलाय. चेंडू जाईल फाईन लेगच्या अगदी डोक्यावरून. चेंडू सीमा रेषे पार. षटकार. कातकरीने देखील आपला रंग बदललाय, आक्रमक रूप धारण केलंय. धावा पटला बघायला मिळत आहेत. या षटकारानिशी तब्बल 32 धावा. 17 चेंडू 21 धावा. 17 चेंडू 21 धावा. चावणे की नवापाडा, चावणे की नवापाडा. विजयाची माल कोणाच्या गळ्यात असेल हे बघणं देखील गरजेचं असणार आहे. क्रिकेटचा थरार अजूनही जिवंत आहे. अजूनही सामना संपलेला नाही आहे, कारण दोन्ही बाजूने भरसक प्रयत्न होताना दिसत आहेत. चावणे विपक्ष नवापाडा या दोन संघादरम्यानची ही जबरदस्त लढत प्रेक्षकांच्या अगदी भेटीला आली. फुलटॉस डिलिव्हरी तेवढ्या ताकदीने तटवलाय चेंडू. जोपर्यंत अडवला जाईल चांगला थ्रो मध्ये येईल तद्वत 1 आणि 1च धाव. मोठा फटका आल्यानंतर चांगल्या फलंदाजाचं लक्षण आहे स्ट्राईक रोटेट करणं आणि विनायक कातकरी देखील तेच करताना दिसतोय. जास्त वेळ न घेता प्रत्येक चेंडूला तुम्ही मार्गदर्शन करू शकत नाही. आयोजकांचं आपल्यावर बारीक लक्ष आहे. लागलीच सामन्याला आपण सुरुवात करायची आहे. पुढचा चेंडू केतन पाटीलचा. पंचांचा इशारा नक्कीच येईल. कवायत करताना दिसतील. पंख आपले हवेमध्ये पसरताना दिसत आहेत. वाईट चेंडू घोषित केला गेलाय क्वालिफाईड वाईट पंचांच्या वतीनं. अर्थात प्रीतम पाटील सर असतील, नंदू पाटील सर असतील आणि प्रशांत बांदिवडीकर सर असतील. पेन तालुक्यातील 3 मातब्बर पंच पहिल्या रजनी करता बिनबाद 34 अशी दमदार सुरुवात. हर्ष इंटरप्राइजेस 0505 चावणे संघाची. फटका जबरदस्त आहे. 1 धाव तर पूर्ण केली गेली. गच्चाल दर्जाचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत थ्रो येईल ग्लोव्ज मध्ये खांदे थोडेसे उद्ध्वस्त होताना दिसत आहेत या क्षेत्ररक्षकाचे. म्हणून तर की काय 2 धावा सहजगत्या बोलून काढल्या गेल्यात आणि या 2 धावसंख्येने माझे स्कोर मित्र सांगतायत, पराग थळी सर सांगतायत 36 धावा धाव पटलावर बघायला मिळत आहेत. आपण देहबोली ज्याला म्हणतो ना बॉडी लँग्वेज, ही बॉडी लँग्वेज तुमची अजूनही कणखर असली पाहिजे. हा अर्जित हा खेळाचा भाग आहे म्हणा, परंतु अजूनही सामना संपलेला नाही आहे. वा बॅट गोपणी सारखी फिरली, परंतु पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. पंच नक्कीच तुम्हाला दंडित करतील आणि केतन पाटील पुन्हा एकदा अवांतर चेंडू फेकतोय आणि धावा पटल्यावर बघायला मिळत आहेत 37 धावा. 3 चेंडू अवांतर फेकले गेलेत या षटकामध्ये केतन पाटीलनं. मी मगाशी सांगितलं होतं तुमच्याकडे मोठी धावसंख्या नाही आहे, मग अशा अवांतर चेंडू तुम्हाला टाकावे कसे वाटतात. वा अप्रतिम. आणि मात्र स्पीडचा वापर केलाय आणि चेंडू पाठवलाय संदेश पाटीलनं 4 धावांकरता. एक्केचाळीस धावा धापटल्यावर बघायला मिळत आहेत. 53 धावांचं विजयी लक्ष आहे आणि आता केवळ 12 चेंडूमध्ये 30 धावांची भन्नाट खेळी.
ऑफस्टंपच्या बाहेर चौथा चेंडू अवांतर फेकला गेलाय. दबाव दबाव आणि दबाव बघायला मिळतोय केतन पाटीलवर. संदेश पाटीलची काय भन्नाट खेळी आहे. हे वादळ या मैदानावर घोंगावताना दिसतंय आणि चौफेर फटकेबाजी बघायला मिळते. वा, आता मात्र एका लाईन लेंथवर परतताना दिसतोय केतन पाटील. निर्धाव चेंडू फेकला गेलाय. पराग थळीसर सांगतायत आता मात्र 9 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत या षटकामध्ये. 42 धावा पटलावर या षटकातील अंतिम एक चेंडू टाकण्यासाठी केतन पाटील सज्ज झालाय. चेंडू हलक्या स्लोअर वनचा वापर केला गेला आणि चेंडू जातो तो निर्धाव. 11 धावांची अजूनही गरज आहे. पाणी घेऊन जा मैदानाकडे. दोन्ही 12व्या खेळाडूंना विनंती केली जाते. बारा चेंडू आणि 11 धावांची अजूनही गरज आहे. नको ते दोन वाजून 5 मिनिटं झाली आहेत. विनंती केली जाते प्राथमिक फेरीतील अंतिम सामना. 12 चेंडू 11 धावा. फटका फसला बघूया तिथं. नक्कीच पकडला जाईल. मध्ये गॅदर केला चेंडू बसरा मुठीत कैस झालाय आणि स्वप्नील मात्र झेल पकडला आणि खेळी संपुष्टात आणली विनायक कातकरीची. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय प्रवीण पाटील. हर्ष इंटरप्राइजेस 0-0 सावणे संघाचा आणखी एक आक्रमक फलंदाज मैदानाकडे रवाना झालाय. संदेश पाटील एका बाजूला उभा आहे. तर आता मात्र स्ट्राईक एंडकडे येणार नवीन फलंदाज प्रवीण पाटील. विजयाकरता अजूनही 11 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे. सामना दुतर्फा आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे. 11 चेंडू 11 धावा. माणसाकडे थोडंफार शिल्लक असतं ना तेव्हा ते थोडंफार वाचवण्याकरता निकराचे प्रयत्न केले जात आहेत. म्हणून निकराचे प्रयत्न नवापाडा संघाला देखील करावे लागतील. कारण अजूनही दुतर्फा सामना आहे. कारण आपण 11 चेंडू 11 धावांची अजूनही गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाही मी नेहमी सांगत असतोय आणि ते खरं आहे. बऱ्याच अंशी ज्या ज्यावेळी अशा प्रकारचे सामने अटीतटीचे येतात ना शेवटच्या अंतिम चेंडूपर्यंत जात आहेत आणि मग वेगळा अनपेक्षित उलटफेर बघायला मिळतोय. तर स्वप्नील मात्रे हा गोलंदाज काहीतरी वेगळी किमिया किंवा वेगळी जादू करेल का. सामना स्पीडअप करा. कुठंतरी हा सामना अतिरिक्त वेळ घेताना दिसतोय. आयोजकांच्या नजरेत आपण आलात तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. लिंक तुटते बाकी काही नाही आणि वेळ देखील होतोय. चला स्पीडअप करा प्लीज. चला नवापाडा टीम प्लीज स्पीडअप. रात्रीची स्पर्धा आहे. एक एक चेंडूसाठी जर एवढा वेळ गेला
तर मात्र सकाळ होईल. रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आणि ती सकाळ फार खर्चिक असणार आहे आयोजकांच्या दृष्टिकोनातून. फटका जबरदस्त आहे, परंतु एक धाव पूर्ण केली दुसरी धाव पूर्ण होईल का? चांगलं क्षेत्ररक्षण. वा, सुपर क्षेत्ररक्षण. एकच धाव. प्रत्येक चेंडूवर धाव हवी आहे. संघर्ष बघायला मिळतोय. एकेका धावेसाठी आता मात्र परिश्रम करावे लागतात, घाम गाळावा लागतोय. संदेश पाटीलची जी खेळी आहे 14 चेंडू मध्ये 30 धावांची, ती खेळी उपयुक्त सिद्ध होईल का हे बघणं देखील गरजेचं असणार आहे. परंतु दुसऱ्या बॉलला विचार केला तर स्वप्नील मात्रेचं एकच टार्गेट असेल, प्रचंड मोठे डाव टाकले जातील की विकेट मला संदेश पाटीलची मिळवायची आहे. वा, काय सुपर. परंतु घडलंय काय? देव देत आणि कर्म देत म्हणतात ना, तशी परिस्थिती अगदी झाली आहे. आगरी भाषेत सांगायचं झालं ना तर लक्ष्मी एकदाच दारावर टकटक करते, अवदसा मात्र वारंवार टकटक करते. मग कोणाला घरात घ्यायचं हा पण ठरवायचा आहे. आता हा त्याचं नव्हतं झालाय असं वाटू लागलंय. हा चेंडू प्रेक्षकांमध्ये फरार झालाय, परंतु सामना फरार झालाय की काय ही यक्षभीती आता निर्माण झाली आहे. हा ब्लॉक कॉलचा चेंडू. वा, सुपर्ब. अगदी राग व्यक्त केलाय स्वप्नील म्हात्रेनं. सांगून गेलाय यक्षरक्षकाला हा चेंडू पकडावा लागेल तुला, आणि तो पकडलाय. परंतु वेळ सध्या तरी निघून गेली, कारण त्या 4 धावा मायनस झाल्या असत्या तर संदेश पाटीलवर प्रेशर क्रिएट झाला असता. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडू अडवावा लागला, अडवलाय थर्ड बॅटच्या दिशेने असताना क्षेत्ररक्षकानं, परंतु तद्वत एक धाव नक्कीच पूर्ण केली गेली. एका धावेनं संघ मात्र पुढे सरकलाय, संघ मात्र पोहोचलाय 48च्या घरात. अजूनही 5 धावांची गरज आहे. 5 चेंडू 5 धावा, सामना होता. 7 चेंडू 5 धावा, सामना होता कुठं आलाय कुठं? सामना अहासे तक येऊन ठेपलाय. सामना अतिशय रोमांचक आहे. हार मारायला कोणी तयार नाही आहे, कारण फक्त आम्ही हारवाल्याच्या दुकानातच विकत घ्यायला जातो. सामना अतिशय दुतर्फा आहे, रोमांचक आहे, प्रेक्षकांच्या अगदी पसंतीला उतरलाय. स्वप्नील मात्रेनं कमालीची गोलंदाजी पेश केली. वा, फटका जबरदस्त आहे. झेल पकडावा लागेल का? परंतु नाहीये, झेल जमीनला दान झालाय. परंतु एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत केलं गेलंय. चांगली रणबिंग बघायला मिळते प्रवीण पाटील आणि संदेश पाटीलच्या माध्यमातून. या 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 50 धावा धापटलावर अर्धशतकी खेळी इथं बघायला मिळतंय. हर्ष एंटरप्राइजेस 0-5 सावणे संघाची. 6 चेंडू 3 धावा, 6 चेंडू 3 धावा. नवापाडा की चावणे, कोण हे समीकरण सोडवेल? विजयाच्या पताका कोणाच्या हातात असतील आणि पराभवाच्या जखमा कोणाच्या अंगावर असतील तो येणारा काळ ठरवेल. काळाचा महिमा आगाध आहे. 6 चेंडू 3 धावा. जास्त टीम मीटिंग घेऊ नका. नवापाडा संघाच्या कर्णधारला वॉर्न केलं जात आहे. सामना अतिशय जबरदस्त आहे. 12व्या खेळाडूंमध्ये जर कॅमेरा झूम अप केला तर थोडीशी स्मशान शांतता त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच आहे, कारण अशा प्रकारचे सामने हाय व्होल्टेज तर असतात, परंतु हृदयाची धडकन जी असते त्या डोक्यात यायला लागली, टिक 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 वाजू लागली आहे. योगेश जोशी गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. एक सिनियर मोस्ट खेळाडू आहे, परंतु 3 धावांचं रक्षण करण्याकरता या अनुभवाचा त्याला वापर करावा लागेल. पहिला चेंडू अगदी सुपर फटका खेळला गेला. चेंडू अडवला जाईल. चांगला थ्रो ग्लोज मध्ये येईल का? चांगला थ्रो ग्लोज मध्ये आलाय. तद्वत 1 धाव पूर्ण केली गेली. सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळते संदेश पाटीलच्या माध्यमातून. 1च धाव खर्च झाली आहे, परंतु अजूनही 5 चेंडू 2 धावा, 5 चेंडू 2 धावा, 2 धावा या कराव्याच लागतील. 18 चेंडू मध्ये 36 धावांची भेदक खेळी करणारा संदेश पाटील मात्र नॉकआउटकडे उभा ठाकलाय. आता प्रवीण पाटील आडावखुरा फलंदाज स्ट्राईक असणार आहे. योगेश जोशी, वा सुपर, अगदी सुपर. यष्टीरक्षकाला देखील काय घडले कळले नाहीये. चेंडू पकडला गेलाय आणि नक्कीच चेंडू जायतो तो निर्धाव.
2 धावांची अजूनही गरज आहे. सामना म्हणून म्हटलंय जबरदस्त रोमांचक अवस्थेमध्ये. जे प्रेक्षक बसले होते ते उभे राहिलेत, जे उभे होते ते आता पायांवर आहेत, जे पायांवर आहेत ना ते आता अंगठ्यावर आलेत, आणि जे अंगठ्यावर होते ना उभे ते आता नखांवर उभे राहिलेत. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. योगेश जोशी आपला अनुभव पूर्णपणाला लावताना दिसतोय. हा पुराणा चावल ज्याला म्हटलं गेलाय, खुशबू तो बिखेरता जाएगा. योगेश जोशी आक्रमक क्षेत्ररक्षण लावतोय. प्लीज विनंती केली जाते, वेळ वाचवा. 4 चेंडू 2 धावांची अजूनही गरज आहे. अप्रतिम अप्रतिम चेंडू, अगदी गुडलेस बरोबर चेंडूला डाका समोरून उडवलाय. मातीचा सुगंध देऊन जाणारी ही परफ्यूम डिलिव्हरी. सुपर्ब सुपर्ब, टाळ्यांचा गजर गजर आणि गजर बघायला मिळतोय. 3 चेंडू आणि आता 2 धावांची अजूनही गरज आहे. सामना संपलेला नाही आहे. नक्कीच 40+ म्हणून म्हटलं होतं, हा सिनियर बस खेळाडू आहे. उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, जीत हो अगर जीतने की, परिस्थितियां भी आपको हरा नहीं सकती, हे सांगून गेलाय. योगेश जोशी 3 चेंडू 2 धावा. स्ट्राइक कडे प्रवीण पाटील 2 चेंडू बीट करून दबाव निर्माण केलाय. सामना अप्रतिम दर्जाचा आहे. धाकधूक वाढू लागली आहे. या बोचऱ्या थंडीमध्ये देखील उष्ण वारे येताना दिसत आहेत. 3 चेंडू 2 धावा. प्रवीण पाटील स्ट्राइक कडे. पुढचा चेंडू कट केलाय. सेन्सिबल क्रिकेट. रन आउटचा धोका. आहा, अगदी छातीत धस होऊन गेलंय. डायरेक्ट हिट असती तर प्रवीण पाटीलला नक्कीच परतीचं तिकीट आणि 1 धाव मायनस करता आली असती. दुर्दैव आडवा आलाय. योगेश जोशीचा डायरेक्ट नेम नाहीये झाला. हिट विकेट झाली असती ती डायरेक्ट हिट तर कदाचित वेगळा निर्णय बघायला मिळाला असता. नवापडा संघानं आपल्या ग्रामदेवतेला साकडं घातलंय तर दुसऱ्या बाजूला चावणे संघ देखील आपल्या ग्रामदेवतेला साकडं घातलं असेल. देव आता पाण्यात ठेवावे लागतील. धाकधूक वाढू लागली आहे. 2 चेंडू 1 धावेची गरज आहे आणि स्ट्राइक एंडकडे समेची बाजू असेल चावणे संघाची की संदेश पाटील स्ट्राइक एंडकडे आहे. वेळ वाचवा प्लीज, विनंती केली जाते. 2 चेंडू 1 धाव. हर सर जहां झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वही समंदर होता है. जीवन की कर्म में युद्ध तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण ठरेल या मॅचचा सिकंदर? कोण जिंकणार हा सामना? सामने की नवापडा? काय घडलंय? पंचांचा इशारा काय येईल? फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. प्रवीण पाटील बॅक टू द पॅव्हलियन. आर अश्विननं अशाच पद्धतीनं मला वाटतं जॉस बटलरला रनआउटच्या स्वरूपात बाद केलं होतं आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. प्रवीण पाटील निराश तंबूकडे वाटचाल करेल. 1 चेंडू 1 धाव ना? 2च ना? नाही, बॉल मला वाटलं 2 चेंडू 1 धाव. 2 चेंडू 1 धाव. सामना अजूनही संपलेला नाही आहे. प्रेमात आणि युद्धात सगळं काही क्षम्य आहे. साम दाम दंड घेऊन मैदानामध्ये उतरलाय योगेश जोशी. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय निखिल सावंत. परंतु समेची बाजू अजूनही आहे. चावणे संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज, संकटमोचक फलंदाज संदेश पाटील स्ट्राइक एंडकडे आहे. योगेश जोशी काय करेल? चमत्कार करेल का? आहा, सुपर्ब सुपर्ब. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु नाही आहे आणि धाव पूर्ण होत आहे आणि विनिंग पंच मारला गेलाय आणि हर्ष एंटरप्राइजेस 0505 चावणे संघ विजयी होतोय.
फलंदाज आहे हर्ष इंटरप्राइजेस 0-5 चावणे संघाचा संदेश